2 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची गरज आहे. 2 बॉल 2, दोन्ही बाजूला दबाव. संपर्क चांगला झालाय, फिल्डर तिथे पाहत. ओहो क्या बात है, व्हॉट अ सुपर शॉट. लांबीवरती धावा असत्या तर तन्मय 9 धावा कदाचित तिथे मिळाल्या असत्या. ISPL नियम पुढच्या वर्षी सागर आपण ISPL नियम ठेवूयात, कारण स्वयंमध्ये ती क्षमता आहे. लांबीवरती कदाचित शुभम तिथे 9 मिळाल्या असत्या. चला जो बॉल आहे नवीन तो स्टार्ट करा. मॅच थांबवू नका, यानंतर आणखीन एक मॅच पेंडिंग आहे. टीम खाडी देखील वाट बघते, तिथून कोणता संघ जिंकेल आमच्यासोबत फाईट करेल. बिकॉज त्यांनी देखील चांगलं प्रदर्शन केलंय. सौरभने पहिल्या मॅच मध्ये एका ओव्हरमध्ये 5 षटकार मारले, तिथे अर्धशतक त्याने झळकावलं. आणि इथे कॅच घेतलीये, सेलिब्रेशन पाहायला मिळालंय. बॅक चेज आणि विकेट किपरनं काम तमाम केलंय. फलंदाज होतोय बाद. 4 चेंडू आणि 8 करायच्यात. 14 ची गरज होती. पहिल्याच बॉलवर षटकार ठोकला आणि त्यानंतर मिळाली विकेट. समीर बॉलिंग मार्कवर, मागे फाईन लेग, डीप थर्ड मॅन, पॉइंट, बॅटचेज, आणखीन एक विकेट. क्या बात आहे, समीरनं कमबॅक केला. पहिला षटकार आल्याच्या नंतर कमबॅक तो देखील करतोय. सलगची दुसरी विकेट आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज होईल बाद. आल्या पावली माघारी परतलाय. साईल बॅक टू द डगआउट. 3 चेंडू आणि 8 करायचा. 3 चेंडू 8 धावा. मॅच आता मात्र जबरदस्त रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. डाकुऱ्याचा फलंदाज आलाय. आडव्या बॅटनं व्हॉट अ सुपर शॉट. हाफ ट्रॅकर पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 8 ची गरज असताना ठोकलाय षटकार. चला 2 बॉल आणि 2 धावांची गरज. आता मॅच मध्ये समीकरण पूर्णपणे बदललंय. 14 ची गरज होती, तिथे तन्मय षटकार आला करायचा होता. 8-8 वरती मिळवल्या समीरने 2 विकेट आणि आता तिथून मारलेला हा षटकार म्हणजे मॅचला मिळाले कलाटणी. 2 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची गरज आहे. 2 बॉल 2, दोन्ही बाजूला दबाव. संपर्क चांगला झालाय, फिल्डर तिथे पाहतच राहतील. सामना संपला, मॅच फिनिश. व्हॉट बॅटिंग. 2 षटकार आणि अनुरागचे 2 रट्टे देखील त्याच्या पाठीवर पडले. ही शाबासकी होती. व्हॉट अ बॅटिंग, बुम बुम. सामना जिंकवला. आणि खरं तर पवनला पाहून मला अभिषेकची आठवण झाली पिसवलीच्या. अंडर 21-22 फॉर्मॅट मध्ये जेव्हा पिसवली टीम उतरते तेव्हा तो तिथे असतो खेळण्यासाठी. पवन या आपण मारा मॅच स्वीकारा. पवन या आपण. पवन लवकर या.